तो चित्रपट आता ते हिट आहे आणि आता ते चित्रपट तो पण एक भाग आहे. नाही, साऊथ इंडस्ट्री इतक्या पुढे गेली, त्याच्यात अनेक कारणं आहेत. साऊथचे लोक तुटून पडतात पिक्चर लागल्याबरोबर. कसं आहे की तिथे प्रेक्षक वर्ग जो आहे तो साऊथ हिंदी चित्रपटाला तिथे कधीच प्राधान्य देत नाही. ते लोक साऊथच्या पिक्चरलाच प्राधान्य देतात. त्याच्यामुळे तिथले जे निर्माते आहे ते सुद्धा हिंदी चित्रपटाला जेवढा खर्च येतो तेवढा खर्च लावून त्या पद्धतीची टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये यूज करून सगळे इफेक्ट्स देऊन तशा पद्धतीचा एक पिक्चर प्रेक्षकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि मग त्यांना प्रतिसादसुद्धा प्रेक्षक वर्गाकडनं तसाच मिळतो. आता आपल्या मराठी चित्रपटांचा जर विचार केला तर फार कमी असे चित्रपट आहेत जे 20 करोड 25 करोड किंवा 50 करोडचा एक आकडा गाठू शकतात. तर त्याच्यामुळे ती एक बाब नक्कीच असते. पण तरी अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई या चित्रपटामध्ये जर तुम्ही एकंदरीत बघाल तर याच्यामध्ये आम्ही स्टारकास्टसुद्धा अनुभवी घेतलेली आहे. त्याचसोबत याच्यामध्ये गाणेसुद्धा जे आहेत त्या गाणे जे गायले ते कुणाल गांजावालांनी आणि एक वैशाली सावंतनी गायलेलं आहे. तर आमचा हाच प्रयत्न आहे की प्रेक्षकांसमोर जेवढं मनोरंजित चित्रपट देता येईल त्या पद्धतीनेच आम्ही या चित्रपटाची निर्मिती केलेली. अजिंक्य पाटील, पुन्हा एकदा स्टोरी ही कथा आहे 2 महिलांची. एक आहे सासू आणि दुसरी सून. सासू आणि सून ह्या दोघी आधी सुरुवातीला जेव्हा एका घरी असतात तेव्हा थोडीशी कुरबूर त्यांच्यामध्ये असते. परंतु एका ॲक्सिडेंटमध्ये म्हणजे जाहिरातीचा मोठा बोर्ड, एक हवा आणि पाणी जोराचा वादळ सुरू असते, त्या वादळामध्ये तो पडते आपलं बोर्ड आणि त्याच्यामध्ये सासूचाही नवरा आणि सुनेचाही नवरा हे दोघेही आई वडील आणि मुलगा हे दोघेही मरण पावतात. आणि हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा सासू आणि सून जवळ येतात ते अत्यंत पाहण्यासारखं आहे. म्हणजे एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या पाठीमागे उभी राहते तर किती खंबीरपणे ती उभी राहते आणि किती हिंमत देते हे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे सासू आणि सून नुसते भांडतात असंच नाही, तर खंबीरपणे जेव्हा एक स्त्रीच्या मागे उभी राहते तर तेव्हा काय घडते हे सगळं चित्रपटात दिलेलं आहे. त्या आणि लोज पाहायला मिळतात. कधी एकदम कठीण परिस्थित्या त्या दोघांवरही उद्भवतात, मग त्याला ते कसे सांभाळून घेतात. मग काही त्याच्यामध्ये आनंदाचे क्षणसुद्धा दाखवण्यात आलेले आहेत. चित्रपट रडवते आणि हसवते. काही ठिकाणी प्रेक्षक रडतात आणि काही ठिकाणी हसतात सुद्धा व्यवस्थित.